कल्याणच्या संतोषी माता रोडवरील श्री दत्त मंदिरात सुनील क्रीडा मंडळाच्या वतीने प्रयागराजहून आणलेल्या गंगाजलाच्या कलशाचे पूजन करण्यात आले। या संदर्भात माहिती देताना समाजसेवक प्रताप टुमकर यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुगामी लोकराज्य महाअभियान या संस्थेमार्फत महाकुंभ तीर्थदर्शन अभियानाची संकल्पना राबवली आहे। जे भाविक महाकुंभात जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाच्या कलशाचे पूजन करण्यात आले। हा कलश प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दर्शनासाठी उपलब्ध असणार असल्याचे टुमकर यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेतून यांच्या संकल्पनेतून एक संस्था निघाली अनुगामी लोकराज्य महाअभियान। याच्यामधून आपली जी गंगा आहे प्रयागराजमध्ये जी गंगा आहे त्याचं कलश पूजन प्रत्येक ठिकाणी चालू आहे। प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेत चालू आहे। त्याच्यामध्ये असं चालू आहे की प्रत्येक जे आपले रहिवासी जे तिथे पोहोचू न शकले त्यांच्यासाठी खास पूजन करण्यात येत आहे आणि या पूजेचा प्रत्येकजण लाभ घेतो आहे आणि याच्यामुळे आपला हिंदू धर्म हा वाढतो आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे पूजन आपण शास्त्रोक्त पद्धतीने करतो आहे आणि प्रत्येक आपल्या घरातला एक व्यक्ती इथं आधी पूजेला आलेला आहे, त्याच्यासाठी एक प्रसाद वाटप ठेवलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे पूजन आहे हे प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार आहे, प्रत्येक देवळात जाणार आहे हे पूजन करण्यासाठी। एक संकल्पना जी आहे ती आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे।